चला जीवनभर आंबेडकरी विचारांचा वसा जपला आणि त्या सर्वोच्च न्याय मंदिरामध्ये सर्वोच्च खुर्चीवरती तो माणूस बसला। त्या माणसावरती असा भ्याड हल्ला करणं हा निषेध आमच्या पक्षाच्या वतीनं सर्व तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं मी व्यक्त करतो। सांगायचं राहून गेलं ती काल जी बाटली फेकली, काल मी घरी नव्हतो, आल्यानंतर मला सांगितलं इथं बाटली फेकली। घरासमोर झाड आहे, ती झाड जर नसतील, ती फांद्या जर नसत्या तर ज्या ठिकाणी आबासाहेब बसत होते त्या खुर्चीच्या पुढे जाऊन ती बाटली फेकली पडली असती, त्या ठिकाणी फुटली असती। हा विचार ज्या माणसाने त्या पिलेल्या माणसाला फेकायला लावलेला आहे त्याला ते समजणं गरजेचं होतं। निश्चितपणे हे भित्रकृत्य ज्यांनी कोणी करायला लावलं असेल, ज्यांनी कोणी केलं असेल त्याचा आपण निषेध करतोय। या दोन्ही आंदोलनासाठी पोलीस यंत्रणा, पत्रकार बंधू, माझ्या माता भगिनी आणि तुम्ही आपण सर्वजण तमाम नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिला। एवढ्या उन्हामध्ये सुद्धा आम्ही तर इथं मातीवर बसलोय, काही लोक तिथं त्या डांबरीवर बसलेत, निश्चितपणे खालून सुद्धा पोळत असेल। पण ज्या माणसाला तुम्ही तळ हाताच्या फोडासारखं 60 वर्ष जपलं, या न्यूजच्या माध्यमातून या महाराष्ट्राला कळणार आहे की माणसं या कुटुंबावरती आणि आबासाहेबांवरती किती प्रचंड प्रमाणे प्रेम करतात। निश्चितपणे अनिकेत दादांनी ज्या पद्धतीने सांगितलं, दादानो मी लय भोळा दिसत असेल पण तसं नाही। आता तुषार दादा म्हणले तुम्ही दोघं जण एक राहायला का, मांडीला मांडी घालून बसलोय। राजकारण आहे तुषार दादा, राजकारणात आबासाहेबांचं बाळकडू आम्हाला मिळालेलं आहे। कुठं आम्ही एकत्र बसायचं, कुठं आम्ही वेगवेगळं बसायचं, याचं बाळकडू आम्हाला पोटात असल्यापासून आमच्या आई बापांनी दिलेलं आहे। त्याच्यामुळं या ठिकाणच्या माझ्या तरुण सहकार्यांना आणि जनतेला सांगतो, आमच्यात तीळ मात्र केसाचं सुद्धा अंतर नाही, एवढं तुम्ही समजून घ्या। हे करावं लागतं राजकारणात। आणि एक दोघाला माहित आहे माझा दणका कसा आहे, त्याच्यामुळे आता घरातला एक पोरगा जर आक्रमक असेल तर मला शांतच राहावं लागते बाबांनो। तर असं काय नाही, दादापेक्षा मी लय आक्रमक आहे। काही लोकांना घरात आल्यावर माहित आहे, पण मी लय संयम गिळतोय, कारण तुम्ही माझ्यावरती तेवढं प्रेम केले, एक नैतिक जबाबदारी माझ्या खांद्यावरती दिलेली आहे। आणि ज्या पद्धतीनं आबासाहेबांवरती आपण प्रेम केलं, ज्या पद्धतीनं आबासाहेबांचे आपण सर्वांनी विचार जपले, त्याच पद्धतीनं मी सुद्धा विचार जपण्याचा प्रयत्न करतोय। याच्या पुढून कुणाच्याही घरी कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही, याची जबाबदारी या तालुक्याचा प्रथम नागरिक म्हणून डॉक्टर बाबासाहेब देशमुख घेतोय। आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना माझा इशारा आहे, जर कुठल्या खात्यामध्ये जर न्याय मिळाला नाही तर तुमचं आणि माझंच आहे, ही जनता न सांगता आलेली आहे। तुम्ही सगळ्यांनी याचा बोध घ्यावा। आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला, शांततेत आला, कुठेही गालबोट लागलं नाही। बाईसाहेबांनी दिलेल्या आदेशाचं आपण पालन केलं। जाताना सुद्धा शांततेत जायचंय, कोणीही उठायचं नाही, खाली बसा। पहिल्यांदा माता भगिनी जातील आणि त्याच्यानंतर पुरुष मंडळी उठतील। पाठीमाग
जे कोण या ठिकाणी मंडळाला सामाजिक सहकारी सादर केलेले व्हाईस चेअरमन सामाजिक भाऊ खराबी निषेध मोर्चामध्ये सामील झालेले आहेत. या मॅडम हो जरा मागे सर सांगलीचे तहसीलदार या ठिकाणी उपस्थित राहिले.